नमस्कार. माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. अलीकडेच महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्याच्या काही काळ आधी हरियाणात झालेल्या विधानसभेच्या निवडणुका, या दोन्ही निवडणुकींच्या काळामध्ये संघाने जनजागृतीचं एक मोठं अभियान चालवलं. या अभियानाचे दोन पैलू होते, दोन मुद्दे होते. एक तर मतदानाची आकडेवारी वाढावी असा प्रयत्न, आणि दुसरं निवडणुकीतले इश्यूज काय आहेत, मुद्दे काय आहेत या विषयावर जनजागृती. असे दोन विषय हे या अभियानामध्ये होतं. त्यासाठी संघाचे कार्यकर्ते आणि स्वयंसेवक हे घरोघर गेले, छोट्या छोट्या समूहांमध्ये चर्चा केल्या आणि लोकांना मतदान करण्याचा आग्रह केला. या निवडणुकीतले मुद्दे काय आहेत याविषयीची चर्चा केली, मुद्दे लक्षात आणून दिले, समोर ठेवले. आणि त्याचा परिणाम आपल्याला असा दिसला की महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी वाढली. मागच्या वेळेपेक्षा 5% वाढले. यावेळेला 66% मतदान महाराष्ट्रात झालं. दुसरा त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी शक्ती, राष्ट्रहितकारक शक्ती या अभूतपूर्व यश या शक्तींना मिळालं. हा दुसरा परिणाम झाला. याचं कारण मुद्दे काय आहेत हे स्पष्ट झालं. पण हे का करावं लागलं, थोडं त्या विषयाकडे वळूया. 2014 साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले. त्याच्या आधी 12 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. एक आदर्श मुख्यमंत्री, एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द देशभर गाजली. त्यांनी गुजरातची प्रगती साधली, गुजरातमध्ये प्रकल्प आणले, गुजरातमध्ये रोजगार निर्माण केले. आणि त्यामुळे देशाच्या जनतेनं, देशाच्या मतदारांनी त्यांना 2014 साली पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवलं. आणि मग त्यांनी आपली पावलं टाकायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या देशासमोर एक विजन ठेवलं. त्यांचं विजन त्यांनी स्पष्ट केलं. त्या विजनचे दोन पैलू असे होते की भारत हा आर्थिकदृष्ट्या सुसंपन्न व्हावा, परम वैभव संपन्न व्हावा. त्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली. आणि मग ही पावलं टाकताना त्यांनी आपल्या देशातलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. आपल्या देशाचं इंटरनेट हे खेडोपाडी पोहोचेल असं पाहिलं. आपल्या देशामध्ये प्रत्येक नागरिकाचं एक बँक खातं असावं आणि ते आधार कार्डाला जोडलेलं असावं अशी व्यवस्था केली. आणि त्यामुळे केंद्रातनं येणारी, लाभार्थींना येणारी रक्कम ही थेट त्या खात्यामध्ये जमा होईल. केंद्रातनं येणाऱ्या पैशाला लागणारी गळती थांबवली आणि सरकारचा पैसा वाचवला. देश हे जर आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हायचं असेल तर दळणवळणाची साधनं ही चांगली असली पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं. मग गेल्या 10 वर्षात आपण पाहतो अनेक नवीन हायवे झाले, नवीन पूल झाले, फ्लायओव्हर झाले, विमानतळ झाले, बंदरं झाली, खेडोपाडी वीज पोचली, वीज निर्मितीची क्षमता वाढवली. आणि त्यातून देशाची समृद्धी वाढेल अशी व्यवस्था केली. त्यांनी सर्वसामान्यांना आवश्यक असलेलं प्रत्येक घरी गॅसचं कनेक्शन मिळेल अशी व्यवस्था केली. प्रत्येक घरी शौचालय असेल अशी व्यवस्था केली. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून 2014 साली ते जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला एक अर्थकारणाच्या स्थितीमध्ये 11व्या क्रमांकावर असलेला भारत हा 2024 मध्ये 5व्या क्रमांकावर आला आर्थिक शक्ती म्हणून. आणि ह्यापुढे आता नरेंद्र मोदींनी असं म्हटलेलं आहे की 2029 साली या संसदेचा कार्यकाळ जेव्हा संपेल तोपर्यंत देश हा आर्थिक 3ऱ्या क्रमांकावरची आर्थिक स्थिती म्हणून उभा राहिलेला दिसेल. त्यांनी पुढे असं विजन ठेवलं की 2047 साली देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा 100 वर्ष होतील तेव्हा देशाचं अर्थकारण हे जगामध्ये पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हा भारत असेल असं विजन त्यांनी देशासमोर ठेवलं. त्या दिशेने ते पावलंही टाकतायत.
मॅन्युफॅक्चरिंग वाढवलं, उत्पादन वाढलं की GDP वाढतो, लोकांना रोजगार मिळतात आणि म्हणून मेक इन इंडिया सारखे त्यांनी अनेक योजना आणल्या. तरुणांनी रोजगार मागणारे बनण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे व्हावे म्हणून अशा तरुण उद्योजकांना कर्जाची व्यवस्था केली. अशा अनेक योजनांमधनं अर्थकारण हे देशाचं कसं मजबूत होईल असं पाहिलं. त्यांच्या दृष्टिकोनाचा, त्यांच्या विजनचा दुसरा भाग म्हणजे या देशाची जी मूल्य आहेत, या देशाची परंपरा, या देशाची संस्कृती ही या देशाच्या सगळ्या विचारधारेच्या केंद्रस्थानी येईल, हा त्यांचं दुसरं विजन आहे. मग सेक्युलरिझमच्या नावाखाली, आयडिया ऑफ इंडियाच्या नावाखाली भारतीय परंपरेलाच कलंक लावले गेले. भारतीय परंपरेच्या विरोधात या ठिकाणी प्रचार झाला, वातावरण निर्माण केला. आम्ही कसे मागासलेले आहोत, आम्हाला कसं ज्ञानच नव्हतं, अशा प्रकारचं एक सेक्युलरिझमच्या नावाखाली मुस्लिमांना सगळं द्यायचं, अल्पसंख्याकांना द्यायचं आणि हिंदूंवर अत्याचार करायचा म्हणजे सेक्युलरिझम, अशा प्रकारची एक भावना ही या देशामध्ये गेल्या 60 वर्षात निर्माण केली गेली. आमच्या देशाचं परंपरा, आमच्या देशाचा गौरव, आमच्या देशाचा गौरवशाली इतिहास हा गेल्या 60 वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलाच गेला नाही. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधनं मुघलांचं गौरवमंडन झालं, विदेशी वैज्ञानिकांचं गौरवमंडन झालं, पण भारतीय राजवंश, भारतीय वीर, त्यांचे पराक्रम हे आमच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधनं शिकवलंच गेलं नाही. मग मौर्य वंश असो, गुप्त वंश असो, पांड्य वंश असो, चोल वंश असो, आहोम वंश असो, सातवाहन असो, या सगळ्यांचं गौरवमंडन हे झालंच नाही. त्यांचा इतिहास हा शिकवलाच गेला नाही. फक्त मुघलांचं महिमामंडन, अकबर द ग्रेट आणि राणा प्रताप हा पराभूत, अशा प्रकारची एक प्रतिमा निर्माण केली गेली. अलेक्झांडर द ग्रेट आणि पौरव हा पराभूत, अशी प्रतिमा निर्माण केली गेली. ललितादित्य सारखा वीर ज्यांनी मध्य आशियापासून बिहार आणि तिबेट पर्यंत आपलं राज्य वाढवलं, त्याचं महिमा मंडन नाही. इतिहासाच्या पुस्तकांमधनं विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल शिकवलंच गेलं नाही. राजराजेश्वर चोला जो दक्षिण मध्य आशियामध्ये इंडोनेशिया, जावा, सुमात्रा पर्यंत आपलं राज्य विस्तार केला आणि भारतीय संस्कृती समुद्रापार नेली, त्याचं गौरवमंडन आमच्या इतिहासाच्या पुस्तकात नाही. कृष्णदेव राय यांनी हम्पीचं आपलं राज्य किती समृद्ध केलं, त्याचं महिमा मंडन नाही. मुघलांचा निर्णायक पराभव करणाऱ्या लाचित बडफुकनविषयी शिकवलं नाही. हिंदवी साम्राज्य जे शिवाजी महाराजांनी उभं केलं, ते पेशव्यांच्या काळामध्ये अटक ते कटक असं मोठ्या भूभागावर पसरलं, हे आमच्या पाठ्यपुस्तकांमधनं विद्यार्थ्यांना सांगितलंच गेलं नाही. मोदी सत्तेवर आल्यानंतर आता जो इतिहासाची नवीन पाठ्यपुस्तकं येत आहेत, त्याच्यामध्ये हे सगळं येऊ घातलेलं, आपल्या विद्यार्थ्यांना हे शिकवलं जाईल. आपल्या देशाने 7 समुद्रापार व्यापार केला. इथे भास्कराचार्य, वराहमिहिर, आर्यभट्ट हे आमच्या देशात होऊन गेले, हे विद्यार्थ्यांना शिकवलं नाही. शून्याचा आविष्कार आमच्या देशात झाला आणि मग तो पाश्चात्यांना समजला, याचं गौरवमंडन आमच्या इतिहासाच्या पुस्तकात केलं गेलं नाही. खगोलशास्त्रामध्ये आम्ही त्याचे सगळे शोध लावले, पाश्चात्यांनी ते आमच्याकडनं घेतले, याचं गौरवमंडन आमच्या इतिहासात, आमच्या परंपरेमध्ये झालं नाही. आता ते सगळं होईल. भारतीय विचारधारा, पूर्वी आपल्या देशामध्ये जर परकीय पाहुणे आले, एखाद्या देशाचे राष्ट्रपती, एखाद्या देशाचे पंतप्रधान आले, तर त्यांना ताजमहाल दाखवायला घेऊन जात असत. मोदींनी ही पद्धत बदलली. मग कोणाला तरी ते महाबळीपुरम दाखवायला घेऊन गेले, कोणाला तरी जयपूर दाखवायला घेऊन गेले, कोणाला तरी साबरमती आश्रम दाखवायला घेऊन गेले, कोणाला तरी वाराणसी दाखवायला घेऊन गेले. आपल्या देशाची जी गौरवाची स्थानं, सन्मानाची स्थानं, तिथे परकीय पाहुण्यांना नेलं. पूर्वी परकीय पाहुण्यांना ताजमहालची प्रतिकृती भेट दिली जायची. मोदीजी परकीय पाहुण्यांना गीतेची प्रत भेट देतात. हा बदल झाला. त्यांनी भारतीयत्व हे जगासमोर आणलं. म्हणजे एकीकडे आर्थिक प्रगती केली, 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर हे त्यांनी आपलं अर्थकारण आणलं.
पुढे 3ऱ्या क्रमांकावर आणि 47 सालपर्यंत पहिल्या क्रमांकावर येईल, अशा पद्धतीने ते पावलं टाकतायत. आणि मग 2019 साली या सगळ्याच्या आधारावर ते पुन्हा एकदा चांगल्या मतांनी निवडून आले. आणि मग ज्यांना मोदी नको आहेत त्यांच्या पोटात दुखायला लागलं. मोदींना कसं हटवायचं असा विचार ते करू लागले. याच्यामध्ये मुख्यतः 4 शक्ती होत्या. यातली एक शक्ती म्हणजे अमेरिका. भारत हा जगामधली एक मजबूत अर्थव्यवस्था बनते आणि आपल्याला टक्कर देईल, हे अमेरिकेला नको आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये हस्तक्षेप करायचा, तिकडची सत्ता उलथवायची आणि आपली लुडबुड तिथे करायची, हेच त्यांनी अफगाणिस्तानात केलं, हेच त्यांनी इराकमध्ये केलं, पूर्वी व्हिएटनाममध्ये तेच केलं त्यांनी. आणि आता सुद्धा युक्रेनमध्ये नाटोचं सैन्य उतरवून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध लावलं आणि रशियाला पराभूत करण्यासाठी युक्रेनला चिथावलं, फूस लावली. हे सगळं अमेरिकेचं राजकारण आहे. आणि अगदी अलीकडे त्यांनी बांगलादेशामध्ये देखील सरकार उलथवलं. भारतामध्ये देखील उपद्रव करण्याचा प्रयत्न अमेरिका करते आहे. जॉर्ज सोरोसने तर स्पष्टपणे म्हटलं आहे की मोदींचं सरकार हे लोकशाहीच्या हितार्थ पाडलं पाहिजे. म्हणजे हा अमेरिकेचा नागरिक, अमेरिकेचा उद्योगपती भारतातल्या लोकशाहीची चिंता का करतो हा? आणि मग मोदींचं सरकार पाडलं पाहिजे. आणि मग गेल्या 5 वर्षामध्ये अनेक घटना या देशामध्ये उपद्रव करणाऱ्या झाल्या. दुसऱ्या 3 शक्ती म्हणजे चर्च, जिहादी शक्ती आणि साम्यवादी शक्ती. या 3 शक्ती अशा होत्या की ज्यांची दुकानं बंद व्हायला लागली, त्यांनाही मोदी नको होते. आणि मग गेल्या 5 वर्षामध्ये घडलेल्या 2-4 घटनांचा आपण उल्लेख करू. 11 डिसेंबर 2019 रोजी या देशामध्ये संसदेमध्ये CAA कायदा पास झाला. या कायद्याप्रमाणे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधले गैर इस्लामी लोक, त्याच्यामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारसी, यहुदी आणि ख्रिस्ती, हे गैर इस्लामी असल्यामुळे या इस्लामिक देशांमध्ये त्यांच्यावर अत्याचार होत असत. ही मंडळी खूप पूर्वीपासून भारतात आलेली आहे, पण त्यांना या देशाचं नागरिकत्व मिळालं नव्हतं. 2003 साली विरोधी पक्षात असताना मनमोहन सिंग यांनी यांच्या नागरिकत्वाचा विचार करावा असं संसदेत मांडलं. 2004 ते 2014 10 वर्ष ते पंतप्रधान होते, पण 10 वर्षाच्या काळात या मुद्द्यावर त्यांनी काहीच केलं नाही. आणि आता नरेंद्र मोदींनी ते आणले तर त्यांचाच पक्ष काँग्रेस याचा विरोध करते. असा हा राजकीय खेळ हे लोक खेळत आहेत. जे 31 डिसेंबर 2014च्या आधी असे निर्वासित आलेले आहेत त्यांना नागरिकत्व मिळेल अशी या कायद्यामध्ये तरतूद आहे. मग आपल्या देशामधले कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांनी जिहादींना हाताशी धरून मुसलमानांसमोर असं एक भीतीचं चित्र उभं केलं की आता तुमचं नागरिकत्व जाणार. हे खोटं होतं. कोणाचंच नागरिकत्व जाणार नव्हतं. काही लोकांना नव्याने नागरिकत्व मिळणार होतं. कोणाचंच नागरिकत्व धोक्यात आलेलं नव्हतं. पण या मुद्द्यावर शाहीन बागमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं. महिला तिथे येऊन ठाण मांडून बसल्या आणि त्या हलायला तयार होईनात, जाईनात त्या तिकडनं. त्यांना कुठनं त्याची आर्थिक व्यवस्था होत होती माहिती नाही, पण ती होत होती. हा सगळा विषय हा चिंतेचा व्हायला लागला. आणि त्याच मुद्द्यावर मग दिल्लीमध्ये पुढे दंगली उसळल्या. ह्या दंगलींच्या दरम्यान हर्षमंदर हे एक विद्वान आहेत. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीच्या वेळेला सोनिया गांधी अध्यक्ष असलेली एक काउन्सिल होती, ज्याला नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल असं म्हटलं जायचं. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मनमोहन सिंग काम करत असत. हे हर्षमंदर हे या काउन्सिलचे सदस्य होते. आणि मग यांनी काय म्हटलं, अब इंसाफ अदालत में नहीं रास्ते पर होगा. म्हणजे न्यायालयांविषयी ही यांची सन्मानाची भावना. आणि हे मोदींना म्हणणार कॉन्स्टिट्यूशन बदलतील म्हणून, संविधान बदलतील म्हणून. अराजक माजवायचा हा प्रयत्न होता. यांना सांगितलं, मुसलमानांना त्यांनी बुद्धिभेद केला की तुमचं नागरिकत्व जाईल, कागज नाही दिखाएंगे असं एक नॅरेटिव्ह त्यांनी चालवलं. हे एक त्यांनी देशामध्ये अराजक माजवायचा प्रयत्न केला.
17 सप्टेंबर 2020ला शेती सुधारण्याचे कायदे, शेतीमध्ये सुधारण्याचे कायदे आले. मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि त्या उत्पन्नाचा योग्य मोबदला मिळेल अशा अनेक तरतुदी त्याच्यामध्ये होत्या. सपोर्ट प्राइस होतं. APMCची मॉनोपॉली काढून टाकली होती. ठराविक मर्यादेमध्ये, ठराविक कालावधीमध्ये त्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला, मालाचा मोबदला हा दिला गेला पाहिजे. नाही दिला तर तो गुन्हा होणार होता. असे सगळे तरतुदी असलेले शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आले. या सगळ्या कायद्यांना विरोध हा मुख्यतः पंजाबमधनं झाला. आम्ही शेतकरी आहोत असं म्हणत होते, पण ते खरंच शेतकरी होते का? कारण काही महिने हे आंदोलन चाललं. काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये देखील अशा प्रकारच्या शेती सुधारणा करण्याचं वचन होतं आणि काँग्रेसच या शेती कायद्यांचा विरोध करत होती. मग हे सगळे कोण होते आंदोलन करणारे? महिनोन्महिने हे आंदोलन कसं चालत होतं? शेतकरी 4-5 दिवस किंवा 1 आठवड्यापेक्षा जास्त आपल्या शेतापासून दूर राहू शकत नाही. त्याला शेतीकडे लक्ष द्यावं लागतं. मग हे महिनोन्महिने तिथे सत्याग्रह म्हणत करे तिथे बसलेले, ठाण मांडून बसलेले हे कोण होते? हे दलाल होते. आणि या सगळ्यांच्या पाठीशी खलिस्तानी शक्ती होती. या सगळ्या आंदोलनामध्ये भिंद्रनवालेचे फोटो हे धरले गेले. त्याचे देखील फोटो आहेत, हे भिंद्रनवालेंचा फोटो धरल्याचे. त्यामुळे हे शेतकऱ्यांचं आंदोलन नव्हतं. हे खरंच जर शेतकऱ्यांचं आंदोलन असतं तर ते महाराष्ट्रातही झालं असतं, ते मध्य प्रदेशातही झालं असतं, ते कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रमध्येही झालं असतं, ते बंगालमध्ये झालं असतं, राजस्थानमध्ये झालं असतं, पण कुठेही नाही झालं. फक्त पंजाबचे शेतकरी कसे आले आणि थोडेफार हरियाणा आणि थोडेफार उत्तर प्रदेशातले, या पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या भागातले एवढेच तिथे होते. कारण याच्या मागे खलिस्तानी शक्ती होती. या माध्यमातून अराजक माजवायचा प्रयत्न होता. 21 सालच्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे स्वतःला आंदोलक म्हणवणारे लोक हे लाल किल्ल्यावर आले. तिथे असलेल्या तिरंग्याचा त्यांनी अपमान केला, तिरंग्याला हात घातला. मग हे देशविघातक नाही का? आणि या सगळ्यांना काँग्रेस आणि साम्यवादी फूस देत होते. खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे होतं की संसदेत पास झालेला कायदा आहे, संसदेचा सन्मान राखा आणि आंदोलन मागे घ्या. असं न करता ते आंदोलनात चिथावणी देत होते. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग शेवटी यातनं सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, कारण खलिस्तानी शक्ती याच्या मागे आहे असं म्हणून याबद्दल मला हा सुरक्षेचा विचार करून हे कायदे मागे घ्यावे लागत आहेत. त्याबद्दल मी क्षमा मागतो, असं दुःख पंतप्रधानांना संसदेमध्ये व्यक्त करण्याची वेळ आली. असा हा दुसरा. 1 जानेवारी 2020ला कोरेगाव भीमाचं प्रकरण घडलं. कोरेगाव भीमाच्या युद्धाचा तो 200वा वर्धापन दिन. 1 जानेवारी 1818 साली कोरेगावला युद्ध झालं अशी बतावणी केली जाते. हे युद्ध झालंच नाही. इंग्रजांची सेना आणि पेशव्यांचं सैन्य एकमेकाच्या समोर उभं राहिलं. इंग्रजांच्या सैन्यामध्ये देखील महार होते, पठाण होते, राजपूत होते. पेशव्यांच्या सैन्यामध्ये देखील मराठे होते, राजपूत होते, पठाण होते. पण नॅरेटिव्ह ब्रिटिशांनी असं पसरवलं, खरं ते युद्ध झालंच नाही. दोन्ही सैन्य एकमेकाला भिडलीच नाहीत, परत आपापल्या छावणीमध्ये गेले. पण ब्रिटिशांनी असं नॅरेटिव्ह पसरवलं की पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाला आणि मग महार विरुद्ध पेशवे असं त्याला एक रंग दिला. खरं तर हे युद्ध जे झालंच नाही ते इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये झालेलं युद्ध होतं. पण तरी देखील या युद्धाला एक वेगळा रंग लावला आणि देशविघातक शक्तींना प्रोत्साहन दिलं. देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही अशी त्यांनी काळजी घेतली. गोळीबार होऊन दिला नाही, गोळीबारामध्ये कोणी मृत्युमुखी पडेल अशी परिस्थिती त्यांनी येऊन दिली नाही. हे त्यांचं कौशल्य होतं. पण अराजक माजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आदल्या दिवशी 31 डिसेंबर 2017 या दिवशी
पुण्यामध्ये एल्गार परिषद भरवली आणि तिथे या सगळ्या एल्गार परिषदेतून दंगे करण्याची चिथावणी दिली गेली. अलीकडेच राहुल गांधी हे अमेरिकेत जाऊन आले. अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी वक्तव्य केलं की भारतामध्ये शीख लोकांना पगडी घालणं देखील कठीण झालेलं आहे. आणि त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन कोणी केलं तर खलिस्तानी दहशतवादाचा समर्थक गुरपतवंत सिंग पन्नून यांनी केलं. खरं म्हणजे खलिस्तानी दहशतवादाच्या बळी इंदिरा गांधी झालेले आहेत. त्यांची हत्या खलिस्तानी दहशतवाद्यांच्या मार्फत झालेली आहे. आणि आज राहुल गांधी हे आपल्या आजीच्या खुन्यांचं समर्थन करणाऱ्यासोबत उभे असलेला दिसतो. कारण शीख आणि सहजदारी हिंदू यांच्यामध्ये त्याला भांडण लावायचं होतं म्हणून हे वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचं या पन्नूंना समर्थन केलेलं आहे. अशा अनेक घटना इथे घडतायत. आपल्या देशातल्या उद्योगपतींना बदनाम करा, मग कधी हिंडनबर्ग एखादा रिपोर्ट काढतो. या हिंडनबर्गचं काय लोकस्टँडी आहे आणि पुढे हा हिंडनबर्गचा रिपोर्ट हा बोगस होता हे समोर आलेलं आहे. आणि आता अमेरिकेचं सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशननी आपल्या देशातल्या उद्योगपतींवर आरोप केलेले आहेत. काय कारण आहे हे करण्याचं? एकीकडे या देशाचे पंतप्रधान, या देशाचं सरकार, मग इराण असो, अफगाणिस्तान असो, श्रीलंका असो, त्या ठिकाणी बंदरं चालवायला आपल्या देशाला मिळावीत असा प्रयत्न करतायत. आजूबाजूचे जे छोटे छोटे देश आहेत त्यांना वीज पुरवठा आपल्या देशातनं व्हावा आणि हे सगळे देश हे भारताचे मित्रपक्ष राहावेत असा प्रयत्न करतायत. मग श्रीलंकेसारख्या ठिकाणी, इराणमध्ये, अफगाणिस्तानमध्ये जर बंदरं उभी करायची तर ते कोण करणार? मग त्याच्यासाठी भारतीय उद्योगपतींनी पुढे आलं पाहिजे. पण मग याच उद्योगपतींना बदनाम करा, खच्ची करा असा हा सगळा खेळ चाललेला आहे. कारण अमेरिकेला हे व्हायला नव्हतं आणि त्यामुळे अमेरिकेत नाही सगळं होतं. हिंडनबर्ग अमेरिकेमध्ये, आता सुद्धा अमेरिकेतलं सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन हे आरोप करताय. हे भारतीय लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. अशा प्रकारचा हा सगळा खेळ चाललेला आहे. अलीकडेच राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा केली. एक यात्रा त्यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत नेली, एक पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणली. या यात्रेमध्ये अशी माहिती मिळालेली आहे की जवळजवळ 150 NGOजने या यात्रेला मदत केलेली आहे. या NGOजमध्ये अनेक NGO हे चर्च सपोर्टेड होते हे देखील समोर आलेलं आहे. ह्या यात्रेला सपोर्ट करणाऱ्यांमध्ये जॉर्ज सोरोसचा ओपन सोसायटी फाउंडेशन हा NGO हा या सगळ्या यात्रेचं समर्थन करत होता. या ओपन सोसायटी फाउंडेशनचा व्हाईस चेअरमॅन, उपाध्यक्ष सलील शेट्टी हा राहुल गांधीच्या बरोबर होता. हे असं सगळं या यात्रेत झालेलं आहे. या यात्रेच्या दरम्यान राहुल गांधींनी दक्षिणेमध्ये चर्चना व्हिजिट दिली, चर्चच्या भेटी घेतल्या आणि त्या ठिकाणी एका चर्चमध्ये तिकडचा बिशप जॉर्ज पोनैया यांनी भारतीय हिंदू यांच्या शक्तीच्या संकल्पनेची खिल्ली उडवलेली आहे राहुल गांधी समोर आणि त्याच्या क्लिपिंग त्या व्हायरल झालेल्या आहेत. म्हणजे एकीकडे मोहब्बत की दुकान म्हणायचं आणि नफरत निर्माण करायची असं काम हे या देशामध्ये चाललेलं आहे. आपल्या देशातले अनेक पत्रकार देखील याला अपवाद नाही आहेत. खोटे नॅरेटिव्ह तयार करायचे. अलीकडेच एका पत्रकाराच्या एका चॅनेलवर दुसऱ्या एका ज्येष्ठ पत्रकारांची वार्तालाप केला. त्या वार्तालापामध्ये गोंधळाची परिस्थिती कशी निर्माण होईल अशा प्रकारचं त्या वार्तालापात त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एकदा ते असं म्हणतात की अटल बिहारी वाजपेयींच्या काळात अटल बिहारी वाजपेयी आणि भारतीय जनता पक्ष युती टिकावी, सरकार टिकावं म्हणून कमीपणाची भूमिका सुद्धा स्वीकारून युती टिकेल असं पाहत होते. त्याचं वर्णन केलं, त्याचं कौतुक केलं आणि दुसरीकडे ते पुन्हा असं म्हणतात की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. आम्ही एवढी मेहनत करायची आणि मग देवेंद्र फडणवीस जर उपमुख्यमंत्रीच होणार असतील तर मग आम्ही मेहनत कोणासाठी करायची, धावपळ कोणासाठी करायची, घाम कोणासाठी गाळायचा, असा संभ्रम हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे.
म्हणजे एकीकडे कमीपणा घेत होते त्याचं कौतुक करायचं, दुसरीकडे कमीपणा घेतला तर आम्ही मेहनत का करायची असा संभ्रम आहे असं म्हणायचं. आणि मग एक संभ्रमाची अवस्था भाजपच्या समर्थकांच्यात कार्यकर्त्यांच्यात निर्माण करायची. असं अलगव, ज्याला इंग्रजीमध्ये सटल असा शब्द आहे, असे सटल प्रयत्न करत हे बुद्धिभेद हे समाजामध्ये रुजवायचे. अशा प्रकारचा सगळा प्रयत्न सुरू आहे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा मोदी कसे मुसलमान विरोधी आहेत. मोदी जर परत निवडून आले तर मग दलितांचं आरक्षण रद्द होईल. मोदी जर निवडून आले तर या देशातलं संविधान बदललं जाईल. मोदी जर परत आले तर पुन्हा या देशात निवडणुका होणार नाहीत. आता त्यातला हास्यास्पद भाग असा आहे की 2019 साली देखील हे म्हणत होते की पुन्हा या देशात निवडणुका होणार नाहीत आणि 24 सालच्या निवडणुकीत पुन्हा तेच म्हणत होते की पुन्हा निवडणुका होणार नाहीत. हा त्यातला हास्यास्पद भाग आहे. पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की भारतीय जनता पक्षाच्या आणि NDAच्या सीट कमी झाल्या. 400 पार म्हणता म्हणता 241 वरच येऊन गाडी थांबली आणि एक चिंताजनक स्थिती ही देशामध्ये निर्माण झाली. ही घसरण थांबवायला हवी होती. राष्ट्रवादी शक्तींची चाललेली ही घसरण थांबवणं आवश्यक होतं. आणि हा जो सगळा देशविरोधी प्रवाह, देशविरोधी नॅरेटिव्ह जो चालला होता, हा प्रवाह उलटवण्याची आवश्यकता होती. नाहीतर पुढच्या काळामध्ये या देशामध्ये राष्ट्रविघातक शक्ती पुन्हा प्रबळ बनतील आणि या प्रबळ बनू नयेत असा प्रयत्न करण्याची आवश्यकता होती आणि संघानं तेच केलं. हा प्रवाह उलटवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला. लोकांना सांगितलं मतदान करा. लोकांसमोर निवडणुकीतले इश्यूज काय आहेत याची चर्चा केली आणि मग या इश्यूजवर चर्चा करून मग जे मतदान झालं त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की हा जो उलटा प्रवाह चालला होता हा परत नीट दिशेने वळवला गेला. घसरण थांबवली गेली आणि राष्ट्रवादी शक्तींना बळ दिलं. त्याचा परिणामही आपल्याला दिसतो की मतदानाचा टक्काही वाढला आणि महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये राष्ट्रवादी शक्ती चांगल्या भरघोस यश घेऊन या सत्तेपाशी आले. आता सत्तेचं शपथविधी वगैरे सगळा होईल. हा त्याचा प्रयत्न होता आणि म्हणून संघ याच्यामध्ये उतरला. नाहीतर राजकारणाच्या रिंगणामध्ये संघ उतरत नाही. पण या वेळेला देशाचं भलं, देशाचं हित लक्षात घेऊन उतरणं आवश्यक होतं म्हणून संघ याच्यामध्ये उतरला. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे, यावेळची निवडणूक ही अमुक पक्ष विरुद्ध तमुक पक्ष अशी नव्हती, तर राष्ट्रहितकारी, राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या शक्ती आणि राष्ट्रविघातक शक्ती यांच्यामधला हा संघर्ष आहे. त्यामुळे हा पक्ष विरुद्ध तो पक्ष असा हा विषय नाही आहे. पुढल्या काळामध्ये येणाऱ्या काही निवडणुका या अशाच मुद्द्यांवर लढवल्या जातील आणि राष्ट्रहिताच्या शक्ती मजबूत राहतील. याचा प्रयत्न, याचा विचार आपल्या देशातल्या नागरिकांनी आणि मतदारांनी करणं आवश्यक आहे. त्याची दिशा आता दाखवून झालेली आहे. पुढल्या निवडणुकांमध्ये गरज पडली तर पुन्हा दिशा दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्यामुळे हा व्हिडिओ करून विषय सगळा समोर आणला. संघ याच्यामध्ये का कार्यरत झाला हेही समोर आणलं, त्याची कारणंही आपण पाहिली. आपल्याला जर या व्हिडिओतले विचार पटले असतील तर मग कृपया लाईक करा, शेअर करा. ह्या व्हिडिओमध्ये जो विषय मांडलेला आहे त्याविषयी आपला अभिप्राय काय, हा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कृपया द्या. आणि पुढच्या काळात असे व्हिडिओ ऐकायची जर इच्छा असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.